पुणे जिल्ह्यातल्या आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये तणावाचं वातावरण आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला झालाय। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे। शरद बुट्टे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। या हल्ल्यात माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते शरद बुट्टे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी वासुली फाटा इथल्या बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। शरद बुट्टे हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यावेळेला दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। धारदार शस्त्राचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जाते। हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले। शरद बुट्टे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। त्यांच्यावर हल्ला झाल्याचा कथन त्यांचे समर्थक रुग्णालय परिसरामध्ये दाखल झालेला आहे। त्यांच्या डोक्याला आणि शरीरावरच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली आहे। बातमी पुणे जिल्ह्यातून आंबेठाण पाईट या जिल्हा परिषद गटामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू होते, मात्र त्याआधीच खेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय।